अनेक महिलांचा लठ्ठपणा कमी का होत नाहीये? आपण जर या 5 गोष्टी खाणं लगेच बंद केलं ना, तर वजन लवकर कमी होऊ लागेल. कदाचित तुम्ही रोज कमी खात असाल, गोडही सोडलं असेल, तरीही वजन अजून तसंच आहे. कधी-कधी तर अजून वाढत देखील असेल. जर तुमच्याही बाबतीत असं असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुमच्या समस्येचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. कारण समस्या तुमच्या वजन कमी करण्याच्या मेहनतीत नाही, तर ती तुमच्या थाळीमध्ये, जेवणाच्या थाळीमध्ये आहे. तुम्ही नक्की नोटीस केलं आहे का कधी? ज्या महिला खूप कमी खातात, तरी देखील त्यांचं वजन खूप जास्त असतं. मैत्रिणींनो, आज आपण खूपच भारी, खरी आणि प्रभावी अशा पद्धतीने गोष्ट आपण पाहणार आहोत. महिलांचा लठ्ठपणा फक्त जास्त खाण्यामुळे वाढत नाही, तर काही अशा गोष्टींमुळे वाढतो ज्या आपण हलक्यावर घेतो. जसं वय वाढल्यावर स्वभाव बदलतो, हार्मोन्स बदलतात, तसं वजन देखील कमी जास्त होत राहतं. काही खाण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणा वाढतच जातो. चला तर मग पाहूया त्या 5 गोष्टी, ज्या तुम्ही आजपासूनच खाणं बंद केलं तर वजन नक्कीच कमी होणार आहे. नंबर 1, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी सकाळी रिकाम्या पोटी गोड चहा, बिस्किट घेणे. खूप महिला सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी चहाला पसंती देतात आणि त्या चहासोबत बिस्किट, खारी, टोस्ट या गोष्टीही खातात. म्हणजे दिवसाची सुरुवात साखर आणि बेकरी प्रोडक्टने होते. वय वाढल्यावर शरीराची इन्सुलिन क्षमता कमी होत असते आणि मग तो सकाळचा घेतलेला गोड चहा थेट आपल्या पोटावर, चरबीवर परिणाम करत असतो. आपल्याला वाटतं की अजून काहीच आपण खाल्लेलं नाही. इथेच तर आपला सगळ्यात मोठा धोका असतो. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जागेवरून पाहत आहात? स्वयंपाकघरातून की बेडरूममधून? कमेंट करून नक्की सांगा. ह्याच गोष्टी शरीरात अशा साचतात जसं भिंतीवरचं सिमेंट. महिला म्हणतात, आम्ही तर घरचंच खातो, पण घरचं काही गोष्टी खाणं देखील नुकसानदायक असतं. जर प्रमाण आणि वेळ दोन्हीही चुकलं ना, तर दिवसातून 2 वेळा भात खाणं, बसून काम करणं यासारख्या गोष्टीही परिणाम करतात. मग तक्रार, वजन का वाढतं? त्यामुळे महिलांनी आजपासूनच भरपूर गोड चहा आणि त्याच्यासोबत बिस्किट, खारी, बेकरी प्रोडक्ट खाणे टाळा. नंबर 2, दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर भात खाणं टाळा. कार्बोहायड्रेट टाळा. अनेक महिला असं समजतात की आपण तर घरचंच खातो, पण जर प्रमाण आणि वेळ दोन्हीही चुकलं ना, तर वजन वाढू शकतं. कमी होणं तर लांबच, दिवसातून 2 वेळा जरी आपण भात खाल्ला तरी आपलं वजन खूपच वाढत असतं. बसून काम करणे, भात खाणे भरपूर, यामुळे शरीरात जास्त ऊर्जा साठते. पण ती जर वापरली गेली नाही ना, तर ती हळूहळू चरबीत रूपांतरित करते. विशेषतः पोट आणि कंबर यावर त्याचा जास्त परिणाम दिसायला लागतो. म्हणूनच महिलांना वाटतं की आपण तर काहीच वेगळं खात नाही, तरीसुद्धा आपलं वजन का वाढत आहे? पण खाण्याची वेळ आणि प्रमाण हे दोन्हीही महत्त्वाचं असतं. म्हणूनच जेवणात संतुलन ठेवा आणि भाताचे प्रमाण कमी करा आणि शक्य असेल तर शरीराची हालचाल वाढवा. तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या भुकेत नमकीन, बिस्किट, तळलेले पदार्थ टाळा. संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान तुम्हाला सर्वात जास्त काय खाण्याची इच्छा असते? पुन्हा चहासोबत काहीतरी चटपटीत, नमकीन असं तुम्हाला लागतं, आपल्याला लागतं. ते मनाला आनंद तर देतील, पण शरीराला नाही. 1 मूठ नमकीन, 2 बिस्किट, थोडी मटरी दिसायला खूप छोटं वाटतं, पण ते शरीरात जाऊन जास्त नुकसान करत असतं. लक्षात ठेवा, वय वाढल्यावर महिलांना मेटाबॉलिझम महिलांचा मंद होतो आणि संध्याकाळचा वेळ असा असतो जेव्हा शरीर कॅलरीज जाळण्याऐवजी साठायला सुरुवात करतं. नमकीनमध्ये लपलेले मीठ शरीरात पाणी थांबवतं, सूज वाढवतं आणि वजन वाढवायला सुरुवात करतं. आणि ही सवय जर आपल्याला रोजच असेल ना, तर आपलं वजन कमी कसं होईल? पण संध्याकाळी थोडंसं खाल्लं, पण हाच थोडं मिळून पोट आणि कंबर रुंद करतं. सगळ्यात परिणाम करणारं हेच आहे ना, की या भुकेमुळे नाही तर सवय आणि ताणामुळे खाल्ल्या जातात. ठीक आहे, घराचं काम, मुलांची चिंता, नवऱ्याची गोष्टी, मन थकून जातं. हात आपोआप चटपटीकडे वळत असतो. हेच कारण आहे आपलं वजन कमी न होणं आणि वाढत जाणं. चौथी गोष्ट म्हणजे गोड पदार्थ. गोडाचा संबंध खूप खोल आहे. आनंद असो, थकवा असो, पूजा असो, घरात एखादा कार्यक्रम असो, कुठेतरी गोड येतच. व्रत असो, पाहुणे आलेत, व्रत आहे म्हणून आपण गोड करतो, गोड खातो. काहीतरी विशेष आहे, खा गोड. मग असे वजन कमी कसे होईल? 30-35 नंतर जर तुमचं वय असेल तर शरीर गोड आधीसारखं गोड पचवत नाही आणि तीच गोष्ट थेट पोटावर जाऊन कंबर आणि मांडीमध्ये चरबी साठते. हा लठ्ठपणा हट्टी होतो, लवकर जातच नाही. तुम्ही व्यायामही करता, पण गोड सोडायला तयार नाही. मग कसं काय वजन कमी होईल? हळूहळू कपडे टाईट होतात, वजन वाढत जातं आणि मग चिडचिड होऊ लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त शरीराचंच नाही तर हार्मोन्स देखील आपले बिघडतात, ज्यामुळे थकवा, आळस, उदासी वाढते आणि मग
मग महिला स्वतःच विचार करते की मी इतकं सगळं करत आहे, व्यायाम, हालचाल करत आहे, काम करत आहे, तरी वजन कमी कसं होत नाही? उत्तर खूप सोपं आहे. गोड थोडंसं जरी खाल्लं ना तरी ते रोज असेल तर लठ्ठपणा ठरलेलाच आहे. 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री उशिरा जेवण करणं आणि भरपेट खाणं. महिला तर दिवसभर सगळ्यांसाठी खूप धावपळ करतात, स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही आणि मग रात्री जेवण करताना म्हणतात आता आरामात जेवूयात. पण त्यावेळी शरीर थकलेलं असतं, झोपेची वाट बघत असतं, पचन मंद होतं, अवयव सुस्त होतात आणि खाल्लेलं अन्न ऊर्जा बनण्याऐवजी चरबीत रूपांतर करतात. विशेषतः पोट आणि कंबरमध्ये चरबी जास्त साठली जाते. याच सवयींमुळे रात्री 9 ते 10 वाजताचं जेवण आणि मग नंतर लगेच झोप. मग वजन कमी कसं होईल? आणि जरी कमी खाल्लं तरी चुकीच्या वेळी आणि चुकीच्या प्रमाणामुळे नुकसानदायकच ठरणार आहे. आजपासून तुम्ही प्रमाणात, वेळेवर या जर गोष्टींकडे लक्ष दिलं तर शरीर हळूहळू हलकं होईल, मन शांत होईल आणि वजन देखील कमी होऊ लागेल. इतरांशी तुलना टाळा. लक्षात ठेवा, कोणाशीही तुलना आपल्याला करायची नाहीये. प्रत्येकीची गोष्ट वेगळी असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर अशा नवनवीन उपयुक्त अशा माहितींसाठी, महिलांसाठी, गृहिणींसाठी आपले व्हिडिओ येत असतात. त्याच्यामुळे गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, पुढच्या टॉपिकसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा आणि मजेत राहा आणि आपले वजन कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करा. चला तर मग आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.